अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तिथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातला स्थान पाहुणी आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठणी संगमावारी स्नान करुणी. जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बसती जप ध्यानी. असता जाता वासरवणी संध्या स्नान करावे. करुणिया संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामावाजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसुत क्रांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होई त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले. परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निषदीन चित्ता चिंतास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 मूर्ती येऊनिया दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी. निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण सपना भीतरी. येऊनिया अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त. स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित. कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आला संगमासी. वृक्षतळ ठेवून व्रतासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खारुणी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामावाजी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषला अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुंतयासी मार्गावरी जाहले. चलन चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोहोचला येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रीचा महिमान केवीवरून मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठभवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्रकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत 11 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.